पूर्ण नाव काय? शुभांगी आरगडे. बेलसरवाडी म्हणजे आपलं सॉरी काळकाई ना. हा काय तर आता ही जी तुम्ही आता चूल केली कायसाठी केली? हे असंच आपलं इंधन नाही म्हणून आपलं चाललंय. चाललंय म्हणजे मुलं कुठे आहे तुम्ही म्हटले? मुलाला आंबे शिकायला हा. त्याच्यासाठी चालले आता बटाटे वगैरे आपले शिजवून त्यांच्यापर्यंत केस आता कुठे आहे ते शिकायला मुलं? MIT कॉलेजला पुण्याला आहेत. लोणी काळभोरला. दोन्ही काळभोर. हा तिथं आता त्यात काय परिस्थिती निर्माण झाली तिथं? तिथं खायचे हाल आहेत त्यांचे आता असं सध्या. कधी काल परवापासून जाणवायला हो. लागलं. मग आता त्यासाठी तुम्ही काय करताय? आता इथून पोच करायचं काय खायला. काय माल केलाय तयार? आता हे किस तयार करायचा तळून वगैरे पुरण 2-3 दिवस पुरतीन असं द्यायचं. हो. काय नाव आहे मुलांची तुमच्या? संस्कार मुकेश आरगडे. संस्कार आरगडे ना. पहा म्हणजे आता इंधन टंचाईचा फटका शहर भागात तर सुरूच आहे, पण आता ग्रामीण भागात सुद्धा आहे. या गृहिणी आहेत शुभांगी आरगडे. तर त्यांनी सुद्धा मुलांना पुण्याला शिकायला येतो आणि तिथं त्याची गैरसोय व्हायला लागली. थोडक्यात त्याला ज्या पद्धतीने खाद्य मिळायला पाहिजे ते मिळत नाही, म्हणून त्यांनी स्वतः इथं पहा हे जे आहे तर चूल केली आणि चुलीवर त्यांनी आता बटाटा भाजायचं सुरू केलं आहे आणि ते भाजून त्याचं किस तयार करून इथं तळून देणार. म्हणजे 2-3 दिवस जातील. त्याच्यानंतर समजा भविष्यात काय लागलं तर त्या पद्धतीने तयार करायचं, कारण थोडा लाकूड फाटा असल्यामुळं त्यांनी शक्य झालं आहे. पण शहरी माणसाला तर हे चूलबिल किंवा हा प्रकारच राहिला नाही. त्यांनी आता विटाची चूल केली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी हे केलं आहे. आता गॅस तुमच्याकडे आता किती दिवस पुरेल किंवा काय परिस्थिती इथं आता? गॅस आता इकडून तिकडून 4-5 दिवस. 4-5 दिवस मग इथं घरी तुमच्या इथं घरातच आणि नंतर मग नंतर चुलीवर स्वयंपाक करावा लागणार आहे. म्हणजे राखात जरी युद्ध सुरू असलं तरी त्याचं जळ आता आपल्या ग्रामीण भागातही बसू लागली. आणि एकीकडे शासन म्हणते का सिलेंडरचा तुटवडा नाही, पण प्रत्यक्षात भविष्यात आता त्याची जळ सुरू झालेली आहे. आणि आता शहरी भागात जे मुलं आहेत किंवा शाळेला जे विद्यार्थी आहेत आपले, त्यांच्यासाठी आता यांनी बटाट्याचं किस तयार करून तळून तयार करून देण्याचं ठरवलं आहे.